तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नवीन प्रवासामध्ये. सकाळचे 6:30 झालेत आणि तुम्ही बघता आता आपण आहोत नाशिकमध्ये. आणि आजचा प्रवास जो आपला आजचा जो आपला प्रवास असणार आहे तो नंदुरबारला असणार आहे. नंदुरबारच्या दिशेने असणार आहे. ते आपण इलेक्ट्रिक बसने. आपला मार्ग असणार आहे नाशिक, साक्री, नंदुरबार, देवळा आणि साताळ्याला देखील आपली गाडी जाणार आहे. तर 170 किलोमीटरचा हा प्रवास आहे, 5 ते 6 तासाचा. फार मजा येणार आहे. तर जुडून राहा शेवटपर्यंत. आणि अवघ्या 10 मिनिटांमध्येच आपला प्रवास आता चालू होणार आहे. तर फायनली आता आपण गाडीमध्ये बसलेलो आहे. गाडी पूर्ण एमटीच आहे, बघू शकता. या साईडला आपण टाइम वगैरे करू शकतो. ड्रायव्हर दादा आपले आजच्या प्रवासाचे सोबती. नंदुरबार आहे का? हो, नंदुरबार. निजापूर पासून निजापूर बस. साखरे तुम्ही तर करेक्ट 6:30ला आता आपल्या गाडीचे दरवाजे बंद झालेत आणि आता आपली गाडी निघाली आहे नंदुरबारच्या दिशेने. मंडळी, तुम्ही आणि मी जाऊयात ST बसने नंदुरबारला. प्रवासाला ऑलमोस्ट 1 तासभर झालेला आहे, तास दीड तास. आणि आता आपण आलेलो आहोत देवळामध्ये. आपली गाडी इथे बघू शकता. ते आपल्यासोबत राजूभाऊ पण आहे. आणि आपल्या ह्या शिवाईचे तुम्ही बघू शकता आपले चालक दादा. दादा, तुमचं नाव? माझं नाव कैलास शिंदे. कैलास शिंदे आहेत. आणि सोबत वाघ दादा पण आहेत. तुमचं नाव दादा? रावसाहेब दानगर. रावसाहेब दानगर. तर दादा, छानपैकी गाडी एकदम चालवतात, अतिशय कम्फर्टेबलरित्या. आणि मला वाटतं वेळेच्या आधीच आपण तिथं आपल्या ठिकाणाला पोहोचणार आहेत. तर तुम्ही तुमचा दिन परिचय सांगू शकता का? तुम्हाला किती वर्ष झाले? तुम्ही कधीपासून तुमचा प्रवास वगैरे चालू होता? कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरती आता लागलेलो आहे. ओके. आता गाडी आलेली आहे, 3-4 महिने झालेले गाडी आलेली. अच्छा. याच्या आधीचा अनुभव तुमचा? आम्ही याच्या आधी नाशिकमध्ये सेटिलिंग बस चालवायचो. नाशिकमधल्या सिटीलिंग बस चालवायचं. लोकल बसेस. त्याच्या महानगरपालिकेच्या. या बसेस चालवण्याचा अनुभव कसा आहे? या संप कायममध्ये आम्ही जेव्हा STचा संप होता तेव्हा आम्ही 6 महिने ह्या बस हे केलेलं. या बसचा काय टायमिंग वगैरे माहिती आहे तुम्हाला? किती वाजता आपली बस तिथून असते नाशिकवरून नंदुरबारला, नंदुरबार नाशिक? म्हणजे आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना जरा इझी होऊन जाईल. नाशिकवरून 1:30ला आहे नंदुरबारसाठी आणि 6ला आहे नंदुरबारसाठी. 6:30ची होती. ही 7:30ची होती. त्यानंतर 7 तास. मला वाटतं अर्ध्या तासाच्या अंतराने. शेवटची कधी आहे नाशिकवरून? शेवटची सकाळी 9 वाजता आहे. सकाळी 9 वाजता. म्हणजे दिवसभर असे आहेतच. हो आहे. चालेल.
छान वाटलं दादाशी बोलून. बाकी अजून बऱ्याचशा ठिकाणी बोलूयात. अजून एक शेजारी आपली इलेक्ट्रिक गाडी येऊन थांबलेली आहे, ती पण नंदुरबारची, जे तुम्ही बघू शकता. आणि ही गाडी आपली नंदुरबारकडून नाशिककडे चाललेली आहे गाडी. आणि आता ही आपली गाडी नाशिकवरून नंदुरबारला चाललेली आहे. 2 इलेक्ट्रिक गाड्या इथं बघू शकता शेजारी. खरं तर आपला प्रवास हा नंदुरबारचा थोडा अलीकडेच म्हणजे ते कुठल्या गाडी साक्रीपर्यंत असणार आहे. कारण की आपल्याला पुढे नवापूरला जायचं आहे आणि ते काय जायचं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. आणि तुम्हाला हा मार्ग आम्हाला दाखवायचा होता. अवघ्या 60 किलोमीटर तिथून आपलं अंतर असणार आहे नंदुरबारसाठी. आणि नाशिक ते नंदुरबारसाठी अतिशय कम्फर्टेबल या गाड्या झालेल्या आहेत. आता आपण देवळावरून निघालो आणि आता आपला पुढचा स्टॉप 15 ते 20 किलोमीटरच असणार आहे सटाणा. आणि या गाडीच्या तिकीटबद्दल सांगायचं म्हणलं तर आपण साक्रीपर्यंत काढला आहे. आपल्याला 430 रुपये पर पर्सन लागलेलं आहे. आणि तुम्ही एंड टू एंड जर आपलं नाशिक ते नंदुरबारपर्यंत प्रवास कराल तर तुम्हाला याचं तिकीट ऑलमोस्ट लागणार आहे 580 रुपये. या गाडीमध्ये तुम्ही अर्ली मॉर्निंग जरी प्रवास करत असाल तरी तुम्हाला सकाळी झोप जरी आली अतिशय छानपैकी झोप होती. याच्या आधी आपण दापोलीचा व्हिडिओ देखील केलेला आहे, पुणे ते दापोली. तो व्हिडिओ पण तुम्ही चेकआउट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक नक्की टाकलेली आहे. 760 किलोमीटर. सटाणा जवळची नदी. कमेंट करून नक्की सांगा या नदीचं नाव तुम्हाला माहिती असेल. सटाणा नाशिक जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेलं साटाण्यामध्ये आता सध्या आपण आलेलो आहे. हे आपल्या नाशिक गुजरात महामार्गावर येतं. तुम्ही पाहू शकता बसस्टँड किती मोठं आहे साटाण्याचं. आणि आपली गाडी तिथे लागलेली आहे. बाकी आतापर्यंतचा आपला प्रवास अतिशय छान झालेला आहे आणि पुढे देखील फार छान होईल. तर बघूयात कशा प्रकारे आपला प्रवास होतो पुढे काय. आणि समोरच आता महाचाय म्हणून जे आहेत ते आपल्या MSRTCने चालू केलेले आहेत. आपल्या जसं आपलं नाजल वगैरे आहे तसं एस टीने आता चहासाठी पण आपलं इथं मॅन्डेट चालू. चला आता आपली गाडी निघाली आहे पुढच्या दिशेला.
ताहराबादमध्ये आहोत आणि तुम्ही इथून तुम्हाला बरेचसे किल्ले जवळ आहेत. जसं की मांगीतुंगी आहे सगळ्यात फेमस आपला फोर्ट, सालेर आहे आणि सातपुडा पर्वतरांग देखील जवळ आहे. आणि बरेचसे आपल्याला जे आहेत वातावरणामध्ये हंगामी धबधबे इकडे बघायला भेटतात. तर इकडे कधी आलात तर ताहराबाद हा तुमच्यासाठी मेन स्पॉट ठरू शकतो आणि इकडनं आपण बऱ्याचशा टुरिस्ट प्लेसला वगैरे व्हिजिट करायला जाऊ शकतो. तीर्थ व किल्ले तुम्ही बघू शकता. सालेर किल्ला 30 किलोमीटर आहे, शंकर देवस्थान 4 किलोमीटर वगैरे आहे. एस टीची सगळ्यात नवीन गाडी आणि एस टीची सर्वात जुनी गाडी. नाही ना, तर बघा इथून 1 किलोमीटरच्या इथे मांगीतुंगी आपल्या लेफ्ट साईडला आहे. या साईडला मांगीतुंगी जाण्यासाठी आपल्याला या साईडला मार्ग पाहायला मिळतो. तर ही तुम्ही सातपुडा पर्वतरांग बघू शकता आपल्या नाशिकमधली. थोडंसं तुम्ही पुढं आलात की पिंपळनेरच्या एक 10-12 किलोमीटर आधी रस्ता थोडासा या साईडला खराब आहे. बाकी रस्ता पूर्ण जो आहे गुजरातपर्यंत एकदम छान आहे. थोडासा इथला पॅच आपल्याला खराब जाणवायला भेटतो. पावसाळ्यामध्ये बरेचसे धबधबे तुम्हाला इथून बघायला भेटतील. तुम्ही बघू शकता धबधब्याचे ओसाड पडलेले भाग देखील आपण इथनं बघू शकतो. आणि त्या ठिकाणी देखील कुठला तरी वरती पॉईंट आहे, आपल्याला काय आयडिया नाही. ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा, कारण की तो इथला एक हायेस्ट पिक सध्या तरी आपल्याला दिसतो. आणि ही तुम्ही सातपुडा पर्वतरांगेची श्रेणी पाहू शकता. चला पिंपळनेर. जाऊ द्या, काय नाही. चला भेटूयात परत. मी तुम्हाला लिंक पाठवतो अच्छा. हा, माझा नंबर घ्या ना. धुळे जिल्ह्यामधील साक्री तालुक्यात अर्थातच पिंपळनेरमध्ये आलेलो. तर आता इथं आपला प्रवाशांच्या सोबत संपतोय. तर म्हणलं सोबत चहा वगैरे घेऊ आणि आपला हा व्हिडिओ नवापूरपर्यंत असेल. नवापूरला आपला व्हिडिओ एंड होणार आहे. बाकी पिंपळनेरचं बस स्टेशन वगैरे तुम्ही पाहू शकता. बस तर या बस स्टँडवरचा चहा
तो एक काचेचा ग्लास आहे. चहा पण आता एकदम क्वालिटी आहे. त्याच्यानंतर आता आपण नाश्ता वगैरे करणार आहे आणि थोड्या वेळाने मग नवापूरच्या आपल्या मागची गाडी होती त्या गाडीने आपण नवापूरच्या दिशेने निघणार आहोत. तर बसस्टँडच्या थोडंसं बाहेर आपण आता आलेलो आहे. बसला टाईम असेल तो पण नाश्ता वगैरे करून घेऊ. मी पोहे घेतलेत, भाऊनी रस्सावडा वगैरे घेतलेला आहे. एक नंबर आहे क्वालिटी. पोहेचे पण मी क्वालिटी सांगतो आणि इथला पाववडा पण मी खाणार आहे. तर टेस्ट कशी आहे खाऊन तो आम्ही. पाववडा पण आता आपल्या आलेलं आहे. हे पण खाऊन तुम्हाला याची पण टेस्ट सांग. एक नंबर आहे. काहीतरी युनिक खायला तुम्हाला भेटतं. तर नाश्ता वगैरे करून आपण परत बस स्टँडला आलो. इथं गाड्या बघू शकतो. तर पिंपळनेरच्या गाड्या लागल्यात. अजून नवापूरची गाडी काय आपली लागलेली दिसत नाही. आणि इथे नवापूरची गाडी जसं बोललो दिसत नाही तशी इथं गाडी लगेच लागलेली दिसली. तर पण जागा आहे का गाडीमध्ये? गाडी पूर्ण भरलेली दिसती. काय करायचं, जायचं का नाही माहीत नाही भेटेल पण. मित्रांनो फार गल्लत होती कारण की गाडी पूर्ण भरलेली आहे. 60 किलोमीटर आम्हाला वाटत नाही की आम्ही उभं राहून जाऊ शकतो. तर नवापूरला जाणाऱ्या गाडीमध्ये प्रचंड गर्दी होती. तर त्याच्या अलीकडचं साक्रीची आम्हाला बस भेटली. तिथून अजून एक मार्ग आहे. तर 2 गाड्या आम्हाला नक्की तिकडून पुढे भेटल्या असत्या आणि आम्ही निघालो आता साक्रीच्या दिशेने. तर गाडीमध्ये बसलो आम्ही आणि काही पुढच्या अवघ्या अर्ध्या पाऊण तासामध्येच आम्ही साक्रीमध्ये पोचलो. तिथे पोचल्यानंतर थोडाफार वेळ चालल्यानंतर एका ठिकाणी आम्हाला थोडंसं खाण्यासाठी एक सोयाबीन राईस दिसला आपल्याला. तर आपण आता खानदेशमधलं थोडं खाऊन बघूयात कशा प्रकारचं आहे काय नाही. आणि तो राईस आम्ही खाल्ला. अतिशय छान राईस होता. सकाळ सकाळी आम्ही दाबून नाश्ता केलेला आहे आणि निघालो आम्ही पुढच्या दिशेने, अर्थातच आपल्या नवापूरच्या दिशेने. आणि अवघ्या तासभरामध्येच आम्ही नवापूरमध्ये पोचलो आणि इथे आपला हा प्रवास संपवतो. सव्वा 12 वाजता आपण पोचलो आहे नवापूरमध्ये आणि हा व्हिडिओ आपला इथंच संपवतो. आणि इथं आपण यासाठी आलो होतो कारण की आपल्याला एक असं रेल्वे स्टेशन बघायचं आहे जे अर्धं महाराष्ट्रामध्ये आहे आणि अर्धं गुजरातमध्ये आहे. तर ते स्टेशन आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जुळून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूत अशाच नवीन प्रवासांमध्ये. आणि हा रेल्वे स्टेशन आपल्याला बघायचं आहे जे आपलं गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते मधोमध त्याचं बॉर्डर आहे.